Very warm day to all of you present here. The galaxy of intellectuals, Your Excellency, invited guests, teachers, and my dear friends. How different is this event? You are all on the other side of the screen. Nevertheless, I wish the pandemic gets over soon and we will meet in person. Keeping the josh high, let me hand this over to Mansi. And talking about this event Utsav, let me take this opportunity to tell our dear audience that they will themselves discover as the colors of Festivista unfold. Well, my first and foremost duty, on behalf of the principal, the teaching and non-teaching staff and the entire Department of Engineering Sciences, we welcome you all to the first ever exclusive online event by FE named Festivista 21. Without taking much of your time, permit us to start the program. Mansi, do you feel any turbulence around here? Yeah, I do. The heartbeats have gone up, and everyone is eager to sink into the depth of music, songs, lights, and joy. Well, here you are. Today, we will have a rainbow of cultural programs prepared under the able stewardship of our teachers. कालिदास कविराज रचित है कालिदास कविराज रचित है गाली शाकुंतल रचितो गाली शाकुंतल रचितो जाणुनिया अवसान नसे है जाणुनिया अवसान नसे है महत्कृत्य भर शिरी घेतो महत्कृत्य भर शिरी घेतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्नवरदनग भग्नकराया विघ्नवरदनग भग्नकराया विघ्नेश्वर गणपति मगतो विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर ईश्वराचा वेश मिळे करी ईश्वराचा वेश मिळे करी मूढ यत्न शेवटी जातो मूढ यत्न शेवटी जातो या न्याये भगवत कवी निजवा पुष्पी रसिकार्चन करीतो या न्याये भगवत कवी निजवा पुष्पी रसिकार्चन करितो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर रंगदेवता श्री गणेश आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि स्वागत करूया प्राची पैठणकरचं, जी सादर करणारे गणेश वंदना.
What a pious and graceful start of the show. Our friend Ved is now going to elevate the event with the evergreen comedy originally performed by Dr. Lakshman Deshpande, presenting you a small part from the epic play Varad Nighalay Londonla. वराड निघाले लंडनला. गोष्ट एका मराठवाड्यातल्या गावातली आहे. या गावात एक गर्भ श्रीमंत शेतकरी आहे, त्याचं नाव आहे बाप्पा. बाप्पा त्याच्या मुलाला काशीनाथला लंडनला अभ्यासासाठी पाठवतो आणि तो तिकडून मोहात पडून येतो आणि त्याच्या बाबांकडे हट्ट धरतो की मला जुडी क्लेशरशी लग्न करायचंय. जुडी ही एक लंडनची मुलगी असते. तर आता या अख्ख्या त्यांच्या घरामध्ये त्यांचं वराड म्हणजेच त्याचे आई, बाबा, आजी, आजोबा, आत्या, मामी, काका, काकू, पोरं, बाळ, पोट्टे सोट्टे, ह्या मराठी भाषेत आपण बारदान म्हणतो ना, तसं हे बारदान या घरामध्ये आहे. आता हे वरड असं होतं की ज्यांनी खेड सोडून कधी शहरात गेले नाही ते निघाले एकदम लंडनला. तर आता लंडनला जायचं म्हटल्यावर बाप्पाचं झालं सुरू, आवरा लवकर. ट्रंक घेतले का, वळकट्या बांधून घेतल्या का, छत्र्या घेतल्या का, छत्र्या. तिकडं म्हणत पाऊस पडत असतो, बद 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 बद, बर्फ पण पडत असतो. चला आवरा आवरा. ते ट्रंक का झाकण लाव ना, मग झाकण नाही लागत, उभा राह त्याच्यावर, उभा राह. तोडला कडी कोंडा, घ्या सतरंजीत घ्या बांधून, चला आवरा आवरा आवरा. अगे मॅन उमे, आवरा ना लवकर, हळू हळू हळू. काय चाललंय तुझं? तुम्ही काय म्हटलात मला? मेन भूमी, तुम्हाला काय भांडायचंय का आज माझ्याशी? कोणी पण माझ्या माहेरातला आलं की टचकन मला बोललंच पाहिजे का? ते तिकडून आले माहेरावरनं की मला म्हणतात की तू ह्यांच्या घरी जाऊन मतिमंद झालेस. सारखे इथून तिथून नुसतं जात आणि नुसतं चौकशा करता फौजदारासारखा. फौजदार कोणाला म्हणली तू? फौजदार कोणाला म्हणली? हे बघा, उगाच राईचा पर्वत करू नका. मी तुम्हाला फौजदार नाही म्हटलं, फौजदारासारखा म्हटलं. आणि तुम्ही काय वाटता फौजदार? तुम्ही ना इथंच बोला आणि बाहेर गेला ना की शेपूट घाला. अगं आवर ना लवकर, आवर ना. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? अगं मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्या का? अहो घेतल्या हो. माझ्या चड्ड्या घेतल्या का? अहो घेतल्या हो. तुझ्या चड्ड्या काय? आजूबाजूनं लेकरं बाळा खेळत असतात, काय विचारावं काय विचारू नये. हे 3-4 ट्रंक दिसतात ना, हे संदूक, यात निस्त्या चड्ड्याच घेतल्यात, बाकी एक कपडा घेतला नाही. कुठलाही ट्रंक उघडा, चड्ड्या. तिकडं लंडनला गेल्यावर नुसतं चड्ड्या घाला हिंडा बंबाळ. आणि कोणी विचारलं तर सांगा आमच्यात एवढंच घालतेत म्हणा. हे काय ग बाई माणूस, कोणाचा जीव कशात तर याचा जीव चड्ड्यात. तुम्ही जरा बघा, खोल्यांमध्ये जाऊन बघा, पुरुष मंडळी उत्साहात आपल्या बायकांना काय काय विचारत असतात. बाजूपाले घेतले का, छल्ले घेतले का, कानातले घेतले का, गळ्यातले घेतले काय, काही विचारू नका. चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का. हे चला आवरा. Thank you, Ved, for this amazing one-act play. Now, let me take this opportunity to invite Master Keyur, who will take us to the scintillating tour of peaks of Maharashtra. भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. हा पृथ्वी कडकर देशा, राकड देशा, कडकर देशा. दगडांच्या देशा, दगडांच्या देशा, दगडांच्या देशा, दगडांच्या देशा. This was such a refreshing view, Keyur. Well done. Let's make the aura more peaceful and introduce Chaitrali Phatak to present a song. Give her a huge round of applause. थोडी सागरानी आई, थोडे शंखनी शिंपण, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात भासले, कधी उत्तरला चंद्र तुझ्या माझ्या
न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत. कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट. वाऱ्या पावसाची गाज काळी भासतच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. That was a melodious song by Chaitrali. Come on, guys, let's give a huge round of applause to welcome Dipti to display her art and her heart too. दीप्तीच्या मनभोवणाऱ्या कलाकृतीनंतर आपण पाहूया रमा देसाईचे आत्मरक्षणासाठी शस्त्र आणि शास्त्र लाठीकाठी. युद्ध कर भयंकर. शमशीर से दुश्मन पे वार कर, हौसलों को चीर के टुकड़े हजार कर. नाच खेल मौत का जीत की तुम बना, जीत का गुमान कर. प्रहार कर देश पर प्रहार है. गुमान कर घमंड कर प्रचंड कर. तांडव सा युद्ध कर भयंकर. या धाडसी परफॉर्मन्स नंतर आता आपण वळू दिवाळीचा अनुभव देणाऱ्या एका सुंदर आणि आल्हादकारक कवितेकडे. ओम केंगे सादर करत आहे ती ही एक दिवाळी होती. नमस्कार, माझं नाव ओम केंगे. आज मी तुमच्या समोर निलेश चव्हाण यांची एक दिवाळी रचना सादर करणार आहे. तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे. तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे. चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला आम्ही सगळे मिळून जायचो बाजारी. नाती होती तर असायचीच आणि असायची शेजारी. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला.
आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी फुलवायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, ना कसलीच बरोबरी. नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी. मला आठवतंय मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो, पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही. आजही होते दिवाळी, घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी तरी आणि फटाके तोडतात फार. एकमेकांच्या घरी जायची नसते कोणाला इच्छाही. एक मेसेज टाकला की पोहोचून जातात शुभेच्छाही. शेजारच्या त्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. माझ्या आईची गरज नाही. शेजारच्या त्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला. कुठे हरवले कोणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. कुठे हरवले कोणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. आज दिवाळीच्या खरेदीला फारसा वेळ मिळत नाही. धनत्रयोदशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्तांना पाहिलं आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्तांना पाहिलं आहे. लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते. पण ज्यांच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजेच खरी दिवाळी असते. ज्यांच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजेच खरी दिवाळी असते. धन्यवाद. खूपच छान सादरीकरण ओम. दिवाळीच्या आठवणी ताज्या झाल्या. नाव लेट्स कॉल अपॉन चैत्राली पाठक टू शो हर कलेक्शन ऑफ फोटोग्राफी.
नमस्कार मंडळी. चैत्रालीने काढलेले फोटो कसे वाटले? अरे एकदम झकास, सुंदरच. आता आपण पुढे अनया जोशी हिचा डान्स परफॉर्मन्स बघणार आहोत. रंग लगा दो लाल या गाण्यावर तिने तिचा डान्स केला आहे. तर चला बघूया. मोहे रंग दो लाल, मोहे रंग दो लाल, नंद के लाल लाल, छेड़ो नहीं बस रंग दो लाल, मोहे रंग दो लाल। देखो देखो तुझको मैं होके निहाल, देखो देखो तुझको मैं होके निहाल, छूलो कोरा मोरा कांच सा तन, नैन भर क्या रंग निहार, मोहे रंग दो लाल, नंद के लाल लाल, छेड़ो नाही बस रंग दो लाल, मोहे रंग दो लाल। मरोड़ी कलाई मोरी, मरोड़ी कलाई मोरी, हाँ कलाई मोरी, हाँ कलाई, मरोड़ी कलाई मोरी, चूड़ी चटकाई इतराई तो चोरी से गरबा लगाई, हरी ये चुनरिया जो झटके से छीनी, हरी ये चुनरिया जो झटके से छीनी, मैं तो रंगी हरी हरी के रंग लाज से गुलाबी गाल, मोहे रंग दो लाल, नंद के लाल लाल, छेड़ो नहीं बस रंग दो लाल, मोहे रंग दो लाल। मोहे रंग दो अमेझिंग परफॉर्मन्स अनया. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. चला तर आपण सुरांच्या दुनियेत हरवून जाऊया. प्रेझेंटिंग इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग बाय सोहम.
That was indeed mellifluous. Now, let's invite Arnav for displaying his art pieces. Thank you, Arnav, for showing your hidden talent. Guys, now it's time to hear Apurva's poetry. हाय, मी अपूर्वा. आज मी तुम्हाला संदीप खरे यांची मी आणि माझा आवाज ही कविता ऐकून दाखवणार आहे. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो आणि तो दुसऱ्या. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आर पार खरं होतं. ढग दाटले की मी गुदमरायचो आणि दाटून यायचा आवाज. सूर्य मावळताना मी घुसमटायचो आणि फाटून जायचा आवाज. पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर करार केले मी जगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना बनवून पोचायचं होतं आभाळाशी. त्याचंही खरंच होतं म्हणा, पण माझंही नव्हतं खोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. चिडायचा पण अडायचा नाही, होताच मुळात भला. कळलंच त्याला पुढे माझा मोह काही संपायचा नाही. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला, स्वतः यायचाच नाही. मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचं फाटलंच. मी म्हटलं मला महान वाटतंय, तो म्हणला मला वाटलंच. आणि मग गेलाच तो दूर नाही, माझ्याच आत खोल माझ्याच आत बांधून घर. म्हणला हां, आता इथे येऊन बोल. आताच्या घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. कुणास ठाऊक तो येईल न येईल. माझ्या घरात चाललंय त्यात भाग घेईल न घेईल. धास्ती वाटते की कळेल लोकांना की आता इतक्या आतून तू येईल. एवढी माझी पुण्याई नाही की मी म्हणजे माझा आवाज नाही, माझा आवाज म्हणजे मी नाही. थँक्यू. अपूर्वानी फारच सुंदर काव्य सादर केलेलं आहे. आणि यानंतर महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य प्रकार लावणी सादर करायला येतीये वैभवी गावडे. असते
वैभवीच्या या मस्त लावणीनंतर आता वेळ झाली आहे काही सुरेख ऐकण्याची. स्वागत करूया आलोकचं, जो एक सुंदर गाणं प्रस्तुत करणार आहे. तू ही मुझको बता दे, चाहूं मैं या ना, अपने तू दिल का बता दे, चाहूं मैं या ना. तू ही मुझको बता दे, चाहूं मैं या ना, अपने तू दिल का बता दे, चाहूं मैं या ना. इतना बता दूं तुझको, चाहत पे अपनी मुझको यूं तो नहीं इख्तियार हो. फिर भी ये सोचा दिल ने, अब जो लगाऊं मैंने, पूछूं तुझे एक बार हो. तू ही ये मुझको बता दे, चाहूं मैं या ना, अपने तू दिल का बता दे, चाहूं मैं या ना. ऐसी कभी पहले कोई ना थी ख्वाहिशें, ओ किसी से भी मैंने की ना की थी कोशिशें. उलझन मेरी सुलझा दे, चाहूं मैं या ना. आंखों आंखों में जता दे, चाहूं मैं या ना. तू ही मुझको बता दे, चाहूं मैं या ना, अपने तू दिल का बता दे, चाहूं मैं या ना. This was such a peaceful song, Alok. Really good. Now it's time for a break. I hope you all have enjoyed the event till now. But what is coming next is even more exciting. Stay tuned and we'll welcome you back after the break.
Welcome back to our event. And now let's move on to our amazing performances. Once Pablo Picasso said, paintings is just another way of keeping a diary. So let's read Sejal's Diary of Paintings. Your artwork was magic, Sejal. Now, let's see the magic of Resham's wildlife photography. Oh, it seems to be very dangerous. So now, let's have a look for breathtaking display by Swarali and let's enjoy. कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है खुशबू की आंधी है बहकी हुई सी अब सारी फिजाएं है बहकी हुई सी अब सारी हवाएं है खोली हुई सी अब सारी दिशाएं है बदली हुई सी अब सारी अदाएं है जागी उमंगे है धड़क रहा है दिल सांसों में तूफान है होठों पे नगमे है आंखों में सपने है सपनों में बीते हुए सारे वो लम्हे हैं जब कोई आया था नजरों पे छाया था दिल में समाया था कैसे मैं बताऊं तुम्हें कैसा उसे पाया था प्यार से चेहरे पे बिखरी जो जुल्फे तो ऐसा लगता था जैसे घोर के पीछे एक ओस में धुला हुआ फूल खिला है जैसे एक चांद छुपा है और झांक रहा है जैसे रात के पर्दे में एक सवेरा है रोशन रोशन आंखों में सपनों का सागर जिसमें प्रेम सितारों की चादर जैसे छलक रही है लहरों लहरों बात कर जैसे मोती बरसे जैसे कहीं चांदी की पायल गूंजे जैसे कहीं शीशे के जाम गिरे और छन से टूटे जैसे कोई छिप के सितार बजाए जैसे कोई चांदनी रात में गाए जैसे कोई हौले से पास बुलाए कैसी मीठी बात थी वो कैसी मुलाकात थी वो जब मैंने जाना था नजरों से कैसे बिगड़ गए दिल और आरज़ू आती है कैसे मंजिल और कैसे उतरता है चांद ज़मीन पर कैसे कभी लगता है सर्दी अगर बस में यकीन किसने बताया मुझे और समझा है मुझे हम जो मिले हैं हमें ऐसे ही मिलना था फूल जो खिले हैं उन्हें ऐसे ही खिलना था जन्मों के बंधन जन्मों के रिश्ते हैं जो मेरे दिन और अब जो मेरी रातें हैं उनमें सिर्फ आंसू है उनमें सिर्फ दर्द की रंज की बातें हैं और फरियादें हैं मेरा अब कोई नहीं मैं हूँ और कोई
कविता अंतरंगातील भावनांचा आविष्कार, जी अचानक स्फुरते आणि निखळ आनंद देते. अशीच एक अप्रतिम कविता सादर करत आहे सहाना देशपांडे. नाव आहे हरवलेले क्षण. हॅलो, ग्रीटिंग्स टू वन अँड ऑल. आय एम सहना देशपांडे. आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे, हरवलेले क्षण. हरवलेले क्षण येतात का परतून, आठवणींच्या बागेत पाहू चालून. पाऊस पडतो वीज कडाडते, पाऊस पडतो वीज कडाडते, घाबरून आईला मी बिलगते. मायेचा हात मग फिरतो डोक्यावरून, मायेचा हात मग फिरतो डोक्यावरून, मग चेहऱ्यावरची कळी अशीच उमलते. हरवलेला हा लाडी क्षण येतो का परत. शाळेतील गमती मित्रांबरोबरची मस्ती, शाळेतील गमती मित्रांबरोबरची मस्ती, एकमेकांचा डबा खाण्यासाठी झालेली कुस्ती. मास्तरांनी दिलेली शिक्षा, मास्तरांनी दिलेली शिक्षा, पण न कळत झोळीत घातलेली ज्ञानाची भिक्षा. हरवलेला हा मायेचा क्षण येतो का परत. तळहातातल्या फोडासारखी जपलेली ती, तळहातातल्या फोडासारखी जपलेली ती, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणारी ती. असंख्य नवी स्वप्ने नयनी घेऊन सासरी आली ती, असंख्य नवी स्वप्ने घेऊन सासरी आली ती. परत कधी माहेरी जाईल का ती. हरवलेला हा नाजूक क्षण येतो का परत. विस्कटलेले क्षण हे आपले पुन्हा जोडावे वाटते मनी, विस्कटलेले क्षण हे आपले पुन्हा जोडावे वाटते मनी. पण हरवलेले हे क्षण सापडतील का कधी, सापडतील का कधी. थँक्यू. Thank you, Sahana, for such alluring lines. Let's invite Gauri to display her pieces of art. If you ever find yourself stuck in the middle of the sea, I'll sail the world to find you. If you ever find yourself lost in the dark and you can't see, I'll be the light to guide you. Find out what we're made of when we are called to help our friends in need. You can count on me like 1, 2, 3, I'll be there. And I know when I need it, I can count on you like 4, 3, 2, and you'll be there. 'Cause that's what friends are supposed to do, oh yeah. Ooh, ooh, yeah. If you're tossing and you're turning and you just can't fall asleep, I'll sing a song beside you. And if you ever forget how much you really mean to me, every day I will remind you. Oh, find out what we're made of when we are called to help our friends in need. You can count on me like 1, 2, 3, I'll be there. And I know when I need it, I can count on you like 4, 3, 2, and you'll be there. 'Cause that's what friends are supposed to do, oh yeah. Thank you, Gauri. In engineering, we might have lost track of good handwriting. To get back on track, let's invite Mansi to show her calligraphic skills.
Great calligraphy, Mansi. Dance is a varied form of art. Now Anaya presents in front of you her best foot forward. You've been running around, throwing that dirt all on my name. 'Cause you knew that I'd call you up. You've been going around every party in LA. 'Cause you knew that I'd be at one. Oh, I know that dress is karma, perfume regret. You got me thinking about when you were mine. Oh, and now I'm all up on you. What you expect? But you're not coming home with me tonight. You just want attention. You don't want my heart. Maybe you just hate the thought of me with someone new. Yeah, you just want attention. I knew from the start. You're just making sure I'm never getting over you. You've been running around, throwing that dirt all on my name. 'Cause you knew that I'd call you up. Baby, now that we're right here standing face to face, you already know that you won. Oh, I know that dress is karma, you regret. Yeah, you got me thinking about when you were mine. And now I'm all up on you. What you expect? But you're not coming home with me tonight. You just want attention. You don't want my heart. Maybe you just hate the thought of me with someone new. Yeah, you just want attention. I knew from the start. You're just making sure I'm never getting over you. That was an outstanding performance, Anaya. We have been listening to Marathi and Hindi songs. Let's just appreciate the supremacy of others. Presenting Ved with a dashing performance. Soy el fuego que arde tu piel, soy el agua que mata tu sed, el castillo, la torre, yo soy la espada que guarda el caudal, tú el aire que respiro yo, y a la luz de la luna en el mar. La garganta que ansio mojar, cuete mahocar de amor. ¿De cuáles deseos me vas a dar? Oh, dices tú, mi tesoro, basta con mirarlo y el tuyo será. Tuyo será. Thank you, Ved. Indeed, we remember Plata o Plomo. Now let's view Gauri's art gallery.
Gauri, you're really an artist. The drawings were fabulous. So now let's enter into Vedant's world of music and feel his beats on tabla. हॅलो, मी वेदांत जवळकर. मी आज 3 तालचा एक कायदा, एक गत आणि एक तिहाई क्रमाने वाजवणार आहे. तो सुरू कर. वेदांत, तुझ्या बोटात खरंच एक जादू आहे. तर आता आपण वळू उन्नतीच्या एका नृत्य कलाकृतीकडे. बंधन के मुटियारा आईਆਂ बटोला बन के ਕੰਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਪਿੱਪਲ ਪੱਤੀਆਂ ਬਾਹੀ ਚੂੜਾ ਖਨ ਕੇ ਬੰਧਨ ਕੇ ਮੁਟਿਆਰਾ ਆਈਆਂ ਬਟੋਲਾ ਬਣ ਕੇ ਕੰਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਪਿੱਪਲ ਪੱਤੀਆਂ ਬਾਹੀ ਚੂੜਾ ਖਨ ਕੇ ਮੇਰੇ ਸੋਹਣਿਆ ਸੋਹਣਿਆ ਵੇ ਮਾਈ ਮੇਰਾ ਕਿੱਥੇ ਨਹੀਂ ਉਹ ਦਿਲ ਲੱਗਣਾ ਮੇਰੇ ਸੋਹਣਿਆ ਸੋਹਣਿਆ ਵੇ ਮਾਈ ਮੇਰਾ ਕਿੱਥੇ ਨਹੀਂ ਉਹ ਦਿਲ ਲੱਗਣਾ ਮਾਈ जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे हाय दूरी है वैरी जिन्ना तू मेरा ओनी मैं तेरी मेरे सोहणिया सोहणिया वे माई मेरा किथे नहीं ओ दिल लगना मेरे सोहणिया सोहणिया वे माई मेरा किथे नहीं ओ दिल लगना. Your dance was very graceful, Unnati. Let's now introduce Kiran to flaunt her art. Give her a big round of applause, you all.
नगाड़ संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय नगाड़ संग ढोल बाजे. Photography, a passion that connects us with our past, reminds us of people, places, feelings, and stories. It can help us to know who we are. Presenting some amazing photographs by Chinmay. Thank you, Chinmay, for taking risk in clicking such majestic pics. Let's invite Anirudh for showing his melody skills. वैसे तो मन मेरा पहले भी रातों में अक्सर ही चाहत के सपने संजोता था. पहले भी धड़कन ये धुन कोई गाती थी, पर अब जो होता है वो पहले न होता था. तेरा होने लगा हूँ, खोने लगा हूँ, जब से मिला हूँ. सागर की गहराई से गहरा है अपना प्यार. सहराओं की इन हवाओं में कैसे आएगी बहार. कहाँ से ये हवाएं घटाए काली क्यों छाई. खफा हो गए हम, जुदा हो गए हम. वो लम्हे, वो बातें कोई न जाने थी कैसी यादें हो बरसाते. वो भीगी भीगी यादें, वो भीगी भीगी यादें. नींद आँखों में अब नहीं आती. अब तो पलकों में तुम समाए हो. हर घड़ी साथ साथ रहते हो. दिल की दुनिया में घर बसाए हो. दिल की दुनिया में घर बसाए हो. जान हम प्यार तुम्हें बेशुमार करते हैं.
सिर्फ तुमसे प्यार करते हैं ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं. Indeed, Utsav, that was melodious. Thank you, Aniruddha. Now, let's invite Chaitrali for exhibiting her drawings. चैत्राली, तुझ्या चित्राने मन मोहून गेलंय. आता किरण सादर करणार आहे एक अप्रतिम कलाकृती. बधाई फिर दे टैटू तेरे नाम का कराई फिर दे मेरे पीछे लाखा उड़ाई फिर दे फोटो मेरी वॉल पे लगाई फिर दे मेरे पीछे लाखा उड़ाई फिर दे फोटो मेरी वॉल पे लगाई फिर दे इनके सारे पीछे घूमते मर ना जाए लड़ लड़ के दिन से खड़के गलासी तेरे नाम पे दिन से खड़के गलासी तेरे नाम पे दिन से खड़के गलासी मेरे नाते दिन से खड़के गलासी मेरे नाते जलेबी माशूक फरेबी घायल है तेरा दीवाना भैया भैया बंदूक दिखा के क्या प्यार करेगी चेहरा भी कभी दिखाना भैया भैया अफगान जलेबी माशूक फरेबी घायल है तेरा दीवाना भैया भैया बंदूक दिखा दिखा के क्या प्यार करेगी चेहरा भी कभी दिखाना भैया भैया You surely did a great job, Kiran. That wasn't easy. Now let's call upon Shaunak to show his music skills.
या आकर्षक गाण्यानंतर आता देवेन प्रस्तुत करतोय एक मधुरमय कविता. Hello guys, this is Deven Nandaburkar and I'm gonna have a poetry session. Hope you'll enjoy it. The title is थोड़ा अलग सा हूँ मैं. थोड़ा अलग सा हूँ मैं. थोड़ा अलग सा हूँ मैं, ज़माने सा ना होकर कुछ खुद सा हूँ मैं. मुझे किसी ढांचे में ढाल ना सकोगे तुम. मुझे किसी ढांचे में ढाल ना सकोगे तुम. पिंजरे से भागे हुए एक पंछी सा हूँ मैं. थोड़ा अलग सा हूँ. शून्य सा हूँ मैं, कोई एक से पहले तो कोई एक के बाद लगाता है. शून्य सा हूँ मैं, कोई एक से पहले तो कोई एक के बाद लगाता है. पर जिसे कोई ना समझ सका, उस एक गणित के सवाल सा हूँ मैं. थोड़ा अलग सा हूँ मैं. कोई रंग ना दो मुझे, कोई रंग ना दो मुझे. लोग रंग से भेदभाव बना लेते हैं. केसरी, सफ़ेद, हरा या काला. पर भगत के बसंती चोले सा हूँ मैं. थोड़ा अलग सा हूँ मैं. सूरज को निकलते चांद सा हूँ मैं. कोई दिन देखता है तो कोई रात. सूरज को निकलते चांद सा हूँ मैं. कोई दिन देखता है तो कोई रात. ऐसे ही वक्त के बदलते मिजाज सा हूँ मैं. शाम की अधूरी धूप सा हूँ मैं. मराठी में बात करता हूँ, उर्दू में इश्क जताता हूँ, हिंदी में कविताएं करता हूँ. पर इंसानियत की भाषा बोलता हूँ मैं. इंसान हूँ, इंसानियत की भाषा बोलता हूँ मैं. भाषाओं में फ़र्क नहीं, मतलब ढूंढता हूँ मैं. थोड़ा अलग सा हूँ मैं, ज़माने सा ना होकर कुछ खुद सा हूँ. थैंक यू. थोडा अलग सा हूँ मैं. या कवितेमधून देवेंने अतिशय सहजरित्या खूप अर्थपूर्ण गोष्टी मांडल्या. तसेच ड्रॉइंग इज ऑल्सो अ मीडियम थ्रू विच यू कॅन एक्सप्रेस युअर थॉट्स क्रिएटिव्हली. सो लेट्स सी निशिकाज थॉट्स थ्रू हर आर्टवर्क्स. इट वॉज इंडीड अमेझिंग पीसेस ऑफ आर्ट. आता आपण स्वागत करूया आकाशच्या नादब्रह्म परफॉर्मन्सचा.
खूपच मस्त परफॉर्मन्स आकाश. नाव आय कॉल अपॉन सेजल टू प्रेझेंट अ डान्स. लब पर आए गीत सुहाने, माने न जियरा लाख बहाने. लब पर आए गीत सुहाने, माने न जियरा लाख बहाने. लब पर आए गीत सुहाने, माने न जियरा लाख बहाने. याद तिहारी आए सताने, मन लागे रे पछताने. हो मोरे सैया मैं लागू तोरे पैया, बलवा ना जाओ परदेस. सजना जी करूँ मैं कैसे राजी, पिया जी लाग दिया कोठे. It was just amazing performance given by Sejal. Now I called Shruti. She will show us her art. So big hand for Shruti. या अप्रतिम सादरीकरणानंतर चला डोळे बंद करून आनंद घेऊया सुरांचा. प्रेझेंटिंग इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग बाय सोहम. Your skills are indeed amazing, Soham. Can't wait to listen your beats physically. Okay guys, as we are now heading towards the end of this majestic event, let us invite Omkar for sharing Shades of Sun. In hard times that seems to have no end, Nothing can beat the thoughtfulness of our extraordinary audience. your kind heart and helping hand
along with patient listening and ability to understand, made a burden I thought impossible to bear. fading into something concrete. Because you were there. Thank you. I thank all the participants for actively participating in the event. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. Say